Good evening, one and all. I, Snehal Kadam, with my co-host Piyush Ule, on behalf of Indira College of Engineering and Management, welcome you all to Shiva Jayanti and Road Safety Program. This program is organized by Student Council and jointly organized by NSS IMESA and Festive Club of ICM. With the permission of our principal, Dr. Sunil Ingole sir, let's begin with our event. Now, I would like to invite Miss Vaishnavi to say a few words on Shiva Jayanti. नमस्कार. या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि या महाराष्ट्राच्या मातीला आणि या मातीतल्या कणाकणाला जगावं कसं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीला जगावं कसं हे शिकवलं त्याच मातीला शेवटपर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. मी यांना मानाचा मुजरा करते आणि आज माझे 2-4 शब्द ऐकवते. अरे जिथे शिवभक्त उभे राहतात, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची वती. अरे मरणाची कोणाला भीती, अरे मरणाची कोणाला भीती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. अहो स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. अहो विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनख्यांनी अफजलखानाचा कोथळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा राजा होऊन गेला, माझा शिवबा राजा होऊन गेला. इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधीच घडवत नाहीत. हा देखील एक इतिहास आहे. असं म्हटलं जातं की आपल्या सह्याद्रीची उंची आजही थोडी थोडी वाढते. अहो सह्याद्रीची उंची अशीच वाढत नाही तर या सह्याद्रीच्या पायाखाली हजारो मावळ्यांनी स्वतःला गाडून घेतलं या स्वराज्यासाठी, गाडून घेतलं या मराठी मातीसाठी आणि गाडून घेतले शिवरायांसाठी. तेव्हा कुठे हे आपला सह्याद्री सज्ज झालाय अस्मानाशी स्पर्धा करायला. 350 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि तो 350 वर्षापूर्वीचा जागर आजही महाराष्ट्रामध्ये घडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडलं तरी आमच्या अंगावर, शरीरावर रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किलकारी कुठेतरी निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं. मनामध्ये प्रेरणेचा, ऊर्जेचा एक प्रेरणा स्रोत निर्माण होतो. अरे 350 वर्ष झाली तरी सुद्धा महाराष्ट्रातला माणूस अजून शिवरायांना विसरला नाही आणि तो कधी विसरणारही नाही. दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू होते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या मुखातून जय कधी बाहेर पडतं आम्हाला देखील कळत नाही. जणू काही आमच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये आजही राजा शिवाजी जिवंत आहे. जणू काही इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या कपाळावर ही धरणी माता शिवाजी असं नाव लिहून त्याला जन्माला घालते की काय असं वाटतं. असं काय करून ठेवलंय त्या माझ्या राजाने, किती कष्ट त्याने केले असतील, किती सहन त्याने केलं असेल. 350 वर्ष झाली तरी आज राजांचा इतिहास कोणी विसरू शकत नाही. पण राजांचं स्वराज्य आणि आपली आत्ताची सद्यस्थिती, जमीन आसमानाचा फरक झालाय. राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं आणि आता आपण राहतोय ते जग कसं आहे. आजकाल सगळेच म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. राजांनी पुन्हा जन्माला येऊन करायचं काय यायचं राजांनी पुन्हा जन्माला. अरे तुम्ही राजांच्याच नावाखाली राजांच्याच स्वराज्याला धुळीला मिळवायला निघालात. राजांचे फोटो, राजांचा भगवा गाडीवर घेऊन लावता आणि त्याच गाडीवर बसून मुलींची छेड तुम्ही काढता. चोऱ्या काय करता, मारामाऱ्या करता. मग हे पाहायला राजांनी पुन्हा जन्माला यावं का? तुम्ही कानामध्ये बाळ्या घालता, कपाळावर चंद्रकोर लावता आणि दाढी वाढवता आणि म्हणून तुम्ही लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झालात का? खरंच एकदा विचारा स्वतःला, का खरंच यावं महाराजांनी जन्माला?
अरे 19 फेब्रुवारी रोजी नुसती ज्योत पळून कोणी शिवभक्त होत नसतं आणि 19 फेब्रुवारी रोजी चंद्रकोर लावून कोणी शिवभक्त होत नसतो. शिवभक्त व्हायला भगवा रक्तामध्ये भिनावा लागतो. कारण शिवभक्त व्हायला भगवा रक्तामध्ये भिनावा लागतो. अरे या आपल्या महाराष्ट्राची खूप थोर पुण्याई होती. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. अरे अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य लाभलं त्यांना आणि या एवढ्याच कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानाने सांगता यावा असा इतिहास शिवरायांनी कोरून ठेवलाय. पण याच महाराजांच्या गडकोटावरती आज इथली तरुण पिढी आपली नावं कोरताना दिसते. हे बघून असं वाटतं की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्यावर पडलं त्या गडकोट किल्ला एक स्मारक व्हावं, स्मारक म्हणून उदयास यावं असं वाटतं. बरं आम्ही निघालोय समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं स्वप्न पाहायला आणि आपल्या गडकोट किल्ल्यांना दुर्लक्ष करून. तेव्हा हे बघितलं की वाटतं राजे काहीतरी चुकतंय. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राजे शिवछत्रपती बघतोस काय मुजरा कर. आणि तीच गाडी जर संध्याकाळी एखाद्या बिअर बारच्या बाहेर उभे राहिलेली दिसली तर खरंच वाटतं काहीतरी चुकतंय. आपल्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिच्याकडे आपली आई बहीण म्हणून तिला सन्मान करा. पण आज आपल्याच माया बहिणी जर आपल्याच महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीयेत. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या काडीला सुद्धा हात लावू नका. पण जर याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज आत्महत्या करताना जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा खरंच वाटतं खरंच काहीतरी चुकतंय. आपल्याला हे सगळं बदललं पाहिजे आणि ही सगळी बदलण्याची ऊर्जा आहे शिवविचारांमध्ये, शिवचरित्रामध्ये. आपण ते करायला पाहिजे. पण आता तर पाठ्यपुस्तकांमधून देखील शिवराय आपले महाराज गायब केले जात आहेत. तेव्हा हे पाहून असं वाटतं की खरंच काहीतरी चुकतंय. अहो राजे तुमचा हा मावळा तुमच्या जयंतीमध्ये नाचायला शिकला पण तुमचं एखादं पुस्तक वाचायला मात्र तो विसरला. राजे तुम्हाला तुमचा मावळा डोक्यावर घ्यायला शिकला पण डोक्यात घ्यायला मात्र तो विसरला. राजे तुम्ही शिकवलं मातीसाठी लढायला पण तुमचा मावळा आज लढतोय जातीसाठी. तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्या स्वराज्यासाठी लढायला लावलं पण हाच मावळा आज वेगळे वेगळे झेंडे हातात घेऊन लढतोय आपल्या जातीसाठी आणि एकमेकांचे गळे कापतोय. कोणीतरी म्हणतं शिवबा जन्माला यावे पण ते दुसऱ्याच्या घरात. हे ऐकलं की कुठेतरी काळजामध्ये धस्स होतं आणि खरंच वाटतं राजे तुम्ही खरंच जन्माला यावं का. Good things come to those who wait. Better things come to those who go out and get them. So here are our students from ICEM who have registered themselves for a sketch competition, and here we are with their masterpiece.
Now, I would like to call upon Mr. Shubham to grace us with his thoughts on Shivaji Maharaj. तर सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. 16 वर्षी शिवराजांनी शपथ घेतली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची आणि स्वराज्याचं स्वप्न साकार होऊ लागलं. ज्याप्रमाणे अमावस्या झाल्याच्या नंतर ती चंद्राची कोर वाढत जाते, त्याच प्रमाणात स्वराज्याचं स्वप्न सुद्धा साकार होत होतं. स्वराज्य सुद्धा वाढत चाललं होतं. परंतु ज्या प्रमाणात स्वराज्य वाढत चाललं होतं त्याच प्रमाणात स्वराज्याला शत्रू सुद्धा वाढत चालले होते. आणि त्यावेळेस मुघल, आदिलशाह, इंग्रज, डच, पोर्तुगीज अनेक स्वराज्याचे शत्रू आणि स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आदिलशाह. आणि शिवाजी महाराजांच्या नावानं त्या आदिलशहाला सुद्धा धडकी भरली आणि त्याला वाटलं शिवाजीचा काहीतरी काटा काढला पाहिजे. याच्यासाठी त्या आदिलशहानं स्वराज्यावर त्याचा तो सरदार पाठवला. त्या सरदाराचं नाव होतं अफजल खान आणि तो अफजल खान स्वराज्याच्या वाटेवर येऊ लागला. स्वराज्याचा नायनाट करण्यासाठी तो अफजल खान स्वराज्यावर चालून आला आणि येता येता तो रयतेला छळत येऊ लागला. रयतेची उभं करण्यास नाबूद करत तो अफजल खान स्वराज्याच्या दिशेने आला. हवालदिल झाली रयत रडू लागली आणि रयत रडतीये ती शिवबाराजे पाहू शकले नाही. आणि शिवबाराजेने ठरवलं आता या अफजल खानाची भेट घ्यायची. आणि ठरला तो दिनांक, ठरला तो वार. त्या दिवशी अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होणार. प्रतापगडाची पायथ्याची भेट ठरली आणि उगवला तो दिवस 10 नोव्हेंबर 1659. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होणार. आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून अफजल खानाच्या भेटीला निघाले. तत्पूर्वी त्यांनी राजमाता जिजाऊंचं दर्शन घेतलं आणि न राहून त्यांनी राजमाता जिजाऊंना विचारलं की आऊसाहेब, अफजल खान म्हणजे बलाढ्य ताकदीचा, अफजल खान म्हणजे कित्येक मोठा सैनिक घेऊन आलेला. याच अफजल खानानं आमचे वडील शहाजी राजांना कैद केलं. याच अफजल खानाने आमचे मोठे बंधू संभाजी राजांना ठार केलं आणि ह्याच अफजल खानाच्या भेटीला आज आम्ही जाणार. आणि आऊसाहेब, आम्ही जर या अफजल खानाच्या भेटीला गेलो आणि कदाचित परतच आलो नाही तर, आणि कडाडला राजमाता जिजाऊ साहेब, राजे तुम्ही जर त्या अफजल खानाच्या भेटीला गेला आणि परतच आला नाही तर आम्ही समजून जाऊ की आम्ही पहिल्यापासूनच ते पुत्रिक होतं म्हणून. परंतु असं घाबरता कामा नाही राजे. जा आणि दाखवून द्या त्या अफजल खानाला. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याची वाटमारी करण्याला आम्ही त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्या शिवाय आम्ही आमच्या वाटेवर पुन्हा परतत नाही म्हणून. हा इतिहास आहे मराठ्यांचा. दाखवून द्या राजे त्या अफजल खानाला. आणि राजे जातायत, त्या अफजल खानाचा पोथळा बाहेर काढतायत, त्या अफजल खानाचं मस्तक उडवतायत आणि ते मस्तक राजमाता जिजाऊंसमोर हाजीर करतायत. आता जेव्हा जेव्हा मी हा शिवचरित्रात प्रसंग वाचतो की राजे जातायत, राजांना प्रेरणा देतायत राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, अरे माझा मोठा पुत्र संभाजी राजा ठार केलाय त्या अफजल खानानं, त्याच अफजल खानाला लढायला, त्याच्या विरुद्ध लढायला शिवाजी राजांना सांगतायत. हा जेव्हा जेव्हा मी प्रसंग वाचतो ना शिवचरित्रात, मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की या जिजाऊ साहेबांच्या जागी जर आमच्या आधुनिक आया असत्या तर प्रसंग काय घडला असता. ज्या अफजल खानाने ठार केलंय मोठ्या पुत्राला संभाजी राजांना, त्याच अफजल खानाच्या मृत्यूसाठी जिजाऊंनी शिवाजी राजांना पाठवलं असतं. आमच्या जर आधुनिक आया असतं तर पाठवलं असतं, कधीच नाही. तर आमचं मूल सहलीला जायला निघत बघा, आणि आमचं मूल सहलीला जायला निघलं की आमची आई त्याला बसमध्ये बसून देण्यासाठी येते. आता आमची आई त्याला बसमध्ये बसून देण्यासाठी आली की आमच्या मुलाला ती आमची आई म्हणते की बाळ ड्रायव्हर साईडने नको बसू, कंडक्टर साईडने बस. बाळ म्हणतं का? आई म्हणते बाळ खूप समोर पण नको बसू, खूप मागा पण नको बसू, बरोबर मध्ये बस. बाळ म्हणतं पण का? आई म्हणते अरे कसं म्हणजे कुणी जर पुढून धडकलं तरी तू सुरक्षित, कुणी मागून धडकलं तरी तू सुरक्षित, फक्त तू सुरक्षित राहायला पाहिजे, दुसरं काही नाही, तू सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणजे आमच्या आई फक्त आमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्याचं असतंय, त्यांच्या वाटेला कसला संघर्ष आमच्या आई येऊन देत नाही. त्यामुळे आमच्या या आधुनिक युगात शिवाजी सुद्धा जन्माला येत नाही. आमचं मुलं आमच्या आईला विचारतं आई सायकल खेळू? आई म्हणते नाही पडशील. आई पोहायला जाऊ? नको बुडशील. आई खेळायला जाऊ? नको धडपडशील. अरे मग करू तरी काय? टीव्ही बघ. आता मला एवढा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांच्या काळात जर टीव्ही चॅनल असते तर ती अजब प्रेम की गजब कहाणी बघून शिवाजी महाराजांचं काय झालं असतं? स्वराज्य उभं राहिलं असतं?
जर आधुनिक काळातल्या ज्या आई आहेत त्याच आई जर त्या काळात म्हणजे जिजाऊंनी ती भूमिका घेतली असती तर स्वराज्य उभं राहिलं असतं? नाही, शक्यच नाही. अहो, शिवाजी निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा जिजाऊ घडावे लागते आणि ते आमच्या स्त्रियांना व्हावं लागेल. जिजाऊ घडावे लागेल तेव्हा कुठंतरी शिवाजी महाराज जन्माला येतील, शिवाजी घडतील. त्यासाठी जिजाऊ होणं गरजेचं आहे. जिजाऊ सारखी प्रेरणा सतत आमच्या आयांनी आमच्या मुलांना देणं गरजेचं आहे. तेव्हा शिवाजी राजे घडतील आणि ती प्रेरणा सतत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ देत राहिल्या शिवराजांना आणि या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं आणि एक मराठ्यांचा पुत्र, एक मराठ्यांचा राजा अवघा महाराष्ट्राचा छत्रपती झाला. आणि तो दिवस उगवला 6 जून 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. कशामुळं? तर जिजाऊच्या प्रेरणेमुळं. 1646 ला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे. 1674 ला संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झालंय आणि 6 जून 1674 रोजी त्याच रायगडावर स्वराज्याची राज्याभिषेक साजरा होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं त्या दिवशी 6 जून 1674 ला अखंड महाराष्ट्राचे छत्रपती झाले. आणि 32 मन सिंहासन, सोन्याचं सिंहासन साकारलं गेलं होतं त्याच दिवशी त्या रायगडावर. सर्वत्र जल्लोष होता, सर्वत्र आनंद होता, ढोल ताशे नगाडे वाजत होते त्या रायगडावर. आणि त्या 32 मन सिंहासनावर विराजमान होण्यासाठी शिवाजी महाराज त्या सिंहासनाकडे एक एक पावलं टाकत होती. आणि त्याच ठिकाणी जेव्हा ते त्या 32 मन सिंहासनावर विराजमान होण्यासाठी एक एक पावलं टाकत होती त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते आणि त्यांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब पडला जमिनीवर. आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलं की शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आणि विचारत्या झाल्या राजमाता जिजाऊ, राजे आज तुम्ही छत्रपती होणार, राजे आज तुम्ही अवघ्या महाराष्ट्राचे छत्रपती होणार, आज तुमचा राज्याभिषेक एवढा मोठा आनंदाचा क्षण आणि आज राजे तुम्ही रडताय. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत की साहेब त्या 32 मन सिंहासनावर विराजमान होण्यासाठी आम्ही त्याच्या दिशेने एक एक पावलं टाकतोय, परंतु आम्हाला आमच्या एक एक पावलं बनी आमचा तानाजी, आमचा बाजी, आमचे मुरारजी दिसतायत. साहेब आम्हाला दिसतोय आमचा तानाजी कोंडाण्यावर धारा तिरकी पडलेला, आम्हाला दिसतायत आमच्या बाजी पावनखिंडीमध्ये पावन झालेले, आम्हाला दिसतायत आमच्या मुरारजी पुरंदरच्या वेळामध्ये धारा तिरकी पडलेल्या साहेब. आणि तेव्हा जिजाऊ साहेब शिवराजांना सांगतायत की राजा खरंय, परंतु लहानपणात काही गोष्टी मिळवायच्या असल्या ना त्या मिळतात रडून. लहानपणात काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर त्या मिळतात रडून, परंतु खरंच काही गोष्टी जर आयुष्यात मिळवायच्या असल्या ना तर त्या रडून नाही तर लढून मिळवल्या जातात. आणि अभिमान बाळगा की तुमचा प्रत्येक मावळा रडत नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत गेला, याचा अभिमान बाळगा राजे. Successful and unsuccessful people don't vary greatly in terms of their abilities, but they vary in terms of their desire to reach their goal. So now this is the time to acknowledge the talent of our hard-working students and their strive to progress. So the winner of the Kavyanjali competition is Amit Rai from Computer Department. The winner of the poster competition is Shubham from Mechanical Department. The winner of the quiz competition is Sunny Vakre from Computer Department. The winner of the sketch competition is Prathamesh Dhage from Mechanical Department. The winner of the videography competition is Rohit Kadam from Mechanical Department. The winner of the speech competition is Komal Mahajan from Computer Department and Shubham Konle from Computer Department. The winner of the Katha Kathan competition is, the first prize goes to Vaishnavi Babkar. The second prize goes to Mohante. The third prize goes to Sheetal Borkar. According to a World Health Organization report, road accidents are the major causes of death among the people, and globally total 1.35 million people died due to a road accident
every year. And in India itself, there were total 5 lakh people who died due to road accident every year, which is 40% of the total road accidents in the world. So we Indians are more prone towards road accidents. So proper care and awareness is required. So the students of ICEM took an initiative and started a road safety campaign. And here are some of the glimpses of our college students performing this campaign. Thank you.
Justin had an awesome weekend. Now that it's Monday morning, he's taking the good vibes into the office and surprising his work pals with donuts. Problem is, tasty treats aren't the only thing he's about to share. Justin doesn't know it, but he picked up a germ at a concert last week. Now he's sprinkled his donut box, his hands, and the office door with those germs. In real time, as Justin says good morning to John, and Ashley grabs her favorite Boston cream, those germs have hitched a ride onto two new hosts. With a rub of the eyes and a gulp, they're through the human front door and ready to get down to the business of making people sick. A little later, George comes with the mail. Justin offers him a donut, and with a tickle in his throat, turns his head to cough. Justin says bye to George and leaves more germs behind. George starts making his deliveries, and as you can see, there's no return to sender on Justin's leave behind. All it takes is a touch of the germy mail, and then a touch of the mouth, nose, or eyes for a person to become infected. When it's time to call it a day, Ashley brings the infection onto the train. She hasn't washed her hands in hours. The germs covering them make a pit stop on the grab bar before finding a home on some new hands. A few cars over, Justin is coughing again. In these tight quarters, that's bad news. He and his fellow passengers get off the train and head to their homes. The spread continues. But what if Justin's morning had gone more like this? A sneeze into the elbow, and then some hand sanitizer to be safe, a cough into a tissue, and a good job throwing it away and washing hands. Coworkers don't touch their eyes, noses, or mouths, no matter what. By following those steps, Justin's germs could have stayed away and slowed the pace of the spread. Now I am announcing winners of sketch competition which was conducted on Shiv Jayanti. The third prize goes to Akshata Inge and Darshana Nikam. The second prize goes to Abhijit Sudar and the first prize goes to Trupti Gavit. A heartfelt congratulations to all the winners. Wow, it was indeed a good event. It's really amazing to see that ICM has many building artists. The sketch is also fabulous. First of all, thank you so much Principal Sir and other authorities for giving us a chance to showcase our talent once again. I owe a special gratitude to all the student committee who worked hard to make this event successful. Last but not least, thank you my friends for your cooperation in making this event memorable.